नमस्कार मित्रांनो, मी विकास गोठणकर पुन्हा एकदा तुमचं भटक्या खादाड्या चॅनलवरती स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी मी नवीन व्लॉग घेऊन आलो आहे. या व्लॉगमध्ये आम्ही आमचे ऑफिसचे ट्रिप आज काढण्यात आले आहे, सहल एक प्रकारची. आणि आम्ही इथे फिरायला आलो आहे बदलापूरला. तर बदलापूरला ईस्टला मालुसरे ॲग्रो फार्म हाऊस आहे, तिकडे आम्ही आलो आहे. आता हे मी तिकडचं लोकेशन दाखवतो आहे. तिकडे मागे फार्म हाऊस आहे, त्या कच्चा रोड गेला त्या साईडला. आणि हा इकडे रोडचं काम चालू आहे. खूप असा मस्त रोड बनणार आहे ते हायवे. हा बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही. तर आम्ही तिकडे खूप मजा मस्ती करणार आहे. तरी हा आमचा प्लॅन तिसरा आहे. याच्या अगोदर आम्ही 2 वेळा प्लॅन केला आहे असा सेम रिसॉर्टचा. खूप मजा केली होती तिकडे. तर यावेळेस सेकंड टाईम बदलापूरला आलो आहे. त्याच्या अगोदर आम्ही बदलापूर पश्चिमला गेलो होतो रिसॉर्टला, तो पण चांगला होता. हा वाला रिसॉर्ट आता बघू कसा आहे. तिकडचं तुम्हाला थोड्याच वेळात मी सगळं चित्रीकरण या व्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तुम्ही बघा, खूप मजा येणार आहे. लास्टपर्यंत हा व्लॉग बघा. धन्यवाद. हा फार्म हाऊस आहे. आजची दादा वेलकम करायला. गुड मॉर्निंग दादा. थोडं लेट झालं. सध्या आमचे बाकीचे मेंबर्स येत आहेत. आमचा विकास सेकंड ब्लॉगर. दादाची ओळख करून घ्या दादा. नमस्कार मित्रांनो, फायनली निसर्गरम्य अशा रिसॉर्टमध्ये आम्ही पोचलेलो आहोत, फार्म हाऊसला. पाहू शकता इकडे मागे थोडंसं व्हाळ आहे, आम्ही याला व्हाळ म्हणतो कोकणात. एकदम मस्त थोडं पाणी आहे इकडे. आणि हा बघा इकडे मागे ओढा म्हणतो, ओढा. आणि इकडून कच्चा रोड गेला आहे थोडा. इकडे पुढे 800 मीटरच्या पुढे मेन रोड आहे. आणि तिथून आतमध्ये आलं थोडं की ह्या साईडला मेन आपला फार्म हाऊस आहे. तर आपण आता तिकडे जाऊया, चला. हा कच्चा रोड आहे थोडा. हा कच्च्या रोडने जसा हे पुढे याल तसंच हे इथे आहे मालुसरे फार्म हाऊस. हा त्यांचा मेन गेट आहे. हे बघा, मालुसरे ॲग्रो फार्म हाऊस अँड रिसॉर्ट बदलापूर ईस्टला आहे. ठीक आहे. तर हा मेन गेट आहे. या मेन गेटने जसं एंट्रन्स केलात तर ह्या साईडला थोडीशी जागा आहे, झाडं लावलेली आहेत, नारळ वगैरे, आंबा पण आहे त्याच्यात. आणि इथे राहण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे. हा इथे एक रूम आहे. ह्या साईडला थोडीशी जागा आहे, बागसारखं बनवलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही पार्किंग करू शकता. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे. त्याच्यानंतर एंट्रन्सलाच तुम्ही पाहिले ते टर्फ दिलेलं आहे. हा बघा, हा खूप मोठा असा टर्फ आहे. टर्फचं पण तुम्ही मजा घेऊ शकता, रात्री दिवसा जसं तुम्ही बुक कराल तसं. ह्याच पॅकेज म्हणजे तुम्ही जे बुक कराल त्याच्यामध्येच हे इन्क्लूड आहे टर्फ पण. त्याच्यामुळे तुम्हाला टर्फ विथ स्विमिंग पूल विथ रूम, आम्हाला तरी पाहिलं तसं तर 1800 रुपये पर पर्सन पडलं आहे. तुमचे जेवढी माणसं असतील तेवढं चांगलं आहे, कारण तेवढं तुमचं कॉस्ट कमी वाचेल. आमची टोटल 20 जण आहेत ऑफिसची, त्यामुळे आम्हाला तेवढं 1800ला पडलं आहे. ते पाहू शकता, खूप मोठा असा टर्फ पण आहे इथे, क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी खूप मस्त आहे. त्याच्यानंतर इथे याल तर हा इथे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल पण तसा मोठा आहे. इथे स्विमिंग पूल पाहू शकता, हा पूर्ण स्विमिंग पूल आहे. इथे लहान मुलांसाठी पण आहे स्विमिंग पूल छोटासा. इथे जेवण्यासाठी वगैरे आहे बनवलेलं सगळं. बाजूला स्विमिंग पूलच्या टेबल. आणि हे बघा, ह्या साईडने पण व्ह्यू बघा. बाजूला मगाशी जो दाखवला तुम्हाला ओढा, व्हाळ, तो इथे आहे. तिकडे थोडंसं काम चालू आहे त्या साईडला अजून. ते बघा, व्हाळाला पण जाऊ शकता इथून बाजूला. व्हाळाचा ओढ्याचा आनंद घेऊ शकता, पाण्यात जाऊ शकता. नॅचरल पाणी ते पण आहे इकडे. आणि हे इकडे आपलं मॅनमेड पाणी. हे बघा, इथे रेन डान्स पण करू शकता आहे व्यवस्थित. या साईडने बघा व्ह्यू. या साईडने पण अजून रूम्स दाखवतो आता. त्या साईडला आहेत, इकडे राहण्यासाठी उत्तम रूम आहे. इकडे छोटी बाग आहे, इकडे हे आहे. इकडे रूम आहे, हे बघा.
हा रूम आहे तो 6 ते 7 जणांसाठी आहे. AC रूम 6 ते 7 जणांसाठी. आणि त्या साईडला अजून एक आहे तो 15 जणांसाठी एक रूम आहे, तो पण आहे. इकडे वॉशरूम अटॅच सगळं. ह्या साईडने पुढे अजून एक राहण्यासाठी रूम आहेत बनवलेले. इकडे किचन आहे यांचं. यांचं किचन आहे. इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण पाहू शकता. मालुसरे ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट. त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे, ॲड्रेस दिला आहे. त्याच्यावर ते कनेक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता. हे यांचं किचन आहे. आणि वायफायची पण सुविधा त्यांनी दिलेली आहे. आणि इथे तुम्ही फ्रीजर पण देणार आहेत ते लोक आपल्याला. काय ठेवायचं असेल तर फ्रीजरमध्ये ठेवू शकता. हा इथे स्पीकर आहे, कॅरम पण आहे. आणि हा वाला एक दुसरा रूम आहे. याच्यामध्ये हा मोठा रूम आहे ह्या फार्मचा सगळ्यात. याच्यामध्ये जास्तीत जास्त मला वाटतं 15 लोक राहू शकतात. असा व्यवस्थित बनवलेला रूम आहे. या रूममध्ये AC नाही आहे, ह्या पंखा आहे. छोट्या रूममध्ये AC आहे, तर AC पण तुम्ही बुक करू शकता तुमच्या सोयीनुसार. आणि इथे वॉशरूम हा एक आहे. आणि ठीक आहे, 2 वॉशरूम दिले आहेत. मोठा रूम आहे, 2 वॉशरूम पण आहेत, त्यामुळे ठीक आहे. इथे आम्ही आता ठेवले बॅगा वगैरे. आणि इकडे समोर स्विमिंग पूल. आणि इकडे जागा आहे. इथे मला वाटतं ते शेतीचं काहीतरी काम करतात ते लोक. इकडे नारळाची झाडं लावले. तिकडे पण तुम्ही चिल करू शकता रात्रीचं. बॅडमिंटन वगैरे पण खेळू शकता. आंब्याचं झाड आहे ते बघा तिकडे मस्त. इकडनं असं पाहिलं तरी हा मोठा आहे रिसॉर्ट असा. बघा पूर्ण व्ह्यू. आसपास जागा आहे, स्विमिंग पूल, टर्फ, राहण्याची उत्तम सोय, जेवणाचं तुम्हाला व्ह्यू मी तुम्हाला आता दुपारी दाखवेन डायरेक्ट कसं काय असणार आहे जेवण वगैरे, टेस्ट वगैरे. तर स्टे ट्यून. तब तक के लिए गुड बाय. फायनली आता आम्ही मॅच चालू करतो इथे. आणि इथं मस्त अशी टर्फची मजा घेणार आहोत. सब प्लेयर रेडी हो रहे हैं अभी. टीम बनलेली आहे. आता चष्मा पहन लो. सब लोग रेडी हो रहे हैं. और यहाँ पे सब लोग अभी तैयारी कर रहे हैं क्रिकेट की. चला गया ना. एक भी नहीं रहा. एक ही नहीं रहा. 5 एक ही था. लेफ्ट है. लेफ्ट टू लेफ्ट. ये हमें फिक्स मारना है. 5 बॉल क्विज. माझ्याकडून 10 रुपयाचं बक्षीस. बस ओव्हर ला क्विज. माझ्याकडून 10 रुपयाचं बक्षीस. सिद्धीने 6 मारला. हा आड्या 2 ओव्हर क्विज. आणि आंबे एकदम जबरदस्त असा खेळतोय. एक बॉल एक क्विज. डायरेक्ट देणार. मला बॉलिंग नाही येत. सुमितला बॉलिंग नाही येत. आणि वन अँड ओनली आमचा बॅट्समन आहे आमे. हा पोहोचलो.
हा पोहोचलो मगाशीच. 2 बॉल 23 बदलापूरला. 2 बॉल 23 आहे. नाही नाही 3 बॉल 23. हा नाही मारत आहे. पहिले आमचा जेवणाचा टाइम झालेला आहे. पाहू शकता जेवणमध्ये पापड आहे, चिकन सुक्का, इथे ग्रेव्हीमध्ये आहे चिकन, कांदा, टोमॅटो आणि भाकरी, पापड, भात पण आहे. भात आम्ही नंतर घेणार आहोत. हे बघा इकडे व्हेजमध्ये पण पनीर आहे, डाळ आहे, व्हेज पाहिजे तर व्हेज, आणि बटाट्याची भाजी, भात पण आहे. आता मी तुम्हाला खाऊन फूड सांगतो कसं आहे. लिंबू घेऊया, आपला लिंबू घेऊया. अरे फक्त लिंबू खाला आलाय. लिंबू घेतलेला आहे मी अगोदर, सगळं घेतलेलं आहे. आणि ते चिकनचं बार्बेक्यू करणार आहोत आम्ही. आणि व्यवस्थित असं इथे सगळं मसाला लावून रेडी आहे. मॅरिनेटसाठी ठेवलं होतं दुपारी. आणि बघा इथे चांगली अशी सोय करण्यात आलेली आहे इथे. तू क्या कर रहा है? मार मार फटाफट मार कर. इथे बार्बेक्यू, आणि तिकडे आम्ही गार्डनमध्ये बसलो आहे. त्या साईडला मस्तपैकी बसण्यासाठी पण रात्री एकदम निवांत असं जागा आहे इकडे. ही बघा स्पेस जागा आहे, इकडे बसू शकता तुम्ही. रात्रीचा व्ह्यू बघू शकता मस्त असा. तर बार्बेक्यू चिकन आणि स्विमिंग पूलमध्ये स्विम करून झालेलं आहे सगळ्यांचं. तिकडे सगळे आता आळसून बसले आहेत, आराम करतात. टर्फमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला रात्रीचा व्ह्यू. हा नाईट व्ह्यू आहे पूर्ण फार्मचा. मस्त असा व्ह्यू दिसतोय बघा. आणि तिकडे एक रूम्स आहेत, काही 2 आहेत तिकडे. ते सकाळी तुम्ही पाहिलंच असेल. इकडे पण पार्किंग तशी आहे बघा.
फार्म हाऊसला जाताना आम्हाला एक गेम ठेवला होता. थांबे थांब. कॉईन टाकायचं असणार ग्लास मध्ये वरतून. जर कॉईन गेला ग्लास मध्ये तर नंतर लकी ड्रॉ काढणार आणि ज्या फार्म हाऊसचं 3 इयर कम्प्लीट होणार आहे लक्ष्मीपूजनला तर त्याला त्याने सांगितलं की 18 Pro Max देणार आहे करून. ट्राय करू वरती. पाणी टच नाही करायचं भाई. नो हे विकास कोण पकड. ठीक आहे जाण्या काढला पाहिजे. असं वरून नाही जाणार तुला असा जवळ म्हणजे थोडा जवळ नाही करायचं खाली नाही जात. निकालना उसमें से और लेना. अरे उसमें से निकाल डायरेक्ट. आई ठेवली माझा हात बुजला. पैसा ऊपर नहीं आएगा वो. लटके नीचे गेली. नहीं जाता ही नहीं पकड़. इसके अंदर डालना है. गोटनकर गेलेला आहे. गोटनकर गोटनकर हे गोटनकर टाकलेला आहे भाई. गोटनकर टाकला. मला नाही घेणार आहे असं वाटतंय. बघू आता. व्हिडिओ केले ना. काढले काढले. हो या चल तेरे से कुछ नहीं होएगा. नाही तुम्ही टाकला तिने प्लस टाकला फिरायला त्याने